आज इव्हनिंग टाईम आणि माझे सर्व पिल्ले खात आहेत. नंदिनी आता लवकरच बेबी देणार आहे आपल्याला. ही माझी नंदिनी हो रागवली. आज मम्मा पूर्ण दिवस नव्हती तेव्हा ती रागवली. अँड दिस इज माय नंदिनी, माय लव, माय ही माझी गिर गाई. माझ्या घरात माझी ही एक नंदिनी गिर खूप शांत आणि खूप लविंग आहे. थोडं तिला इरिटेशन होत आहे कारण ती आता बेबी देणार आहे, तर लवकरच मम्मा बनणार आता. आणि इथे आहे माझी गायू गायत्री, महादेव. आणि मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं होतं. तुम्हाला माहीत असेल किंवा कदाचित तुम्ही बघितलं असेल त्याला, पण मी तुम्हाला आज दाखवणार. आपण नवीन गिर आणलेला बुल. तर माझी पिल्ले सर्व खात आहेत. महादेव महादेव मम्मा आले, माझे शना माझा लाडका आहे. तर असं इव्हनिंग टाईम आहे. सॉरी माझ्या गळ्यात हे झाले, थंडी. इथे आता पाऊस झाला आहे तर थंडी भरपूर आहे. ही माझी गिर, तिला बांधलेलं आहे कारण ती दूध द्यायला नाटक करते. पण इट्स ओके, तिचं वासरू नाही आहे तिच्याकडे तेव्हा ती करते. आणि इथे गिर आहे. इथे आपला शेरा, चॅम्पियन, नंदी, राधा आणि तिथे आपला महादेव. तर हा आहे माझा बॉय शेरा. आणि बाहुबली सकाच आहे. त्याची बिल्ट सेम असा मोठा आहे माझा शेरा. शाना बॉय, शांत आहे खूप. मी तुम्हाला दाखवते. तर त्याला आता ब्रीडिंगसाठी आणलेलं आहे आपण. आणि हा लहान आहे एजने, पण हा माझा शेरा. आता तो खात आहे तर तो येत नाही, नाही तर तो हमेशा येतो असा आणि बोलतं करून मला हात लाव, मला हे कर, लाड कर. तर शेरा आहे असा. आमा नाही मम्मा खाते तेव्हा, नाही तर मुंडी इथे असते, मी तुम्हाला दाखवेल. आणि मग त्याला लाड करायचं असते. यू हॅव टू पेट हिम असं. हां आता तो खात आहे ना, तो थोडा चिडला आहे. हा बघा मला वॉश मम्मा, मला जर पाठी जायला लागलं कारण तो खूप मोठा आहे, पण खूप लाड करते त्याला. गुड बॉय, मम्माज बॉय. तो असा माझा शेरा बच्चा आहे, माय बॉय. मला अलाव करतं करायला, दुसऱ्यांना नाही. आहे बघा शेरा बच्चा, माय शेरा खूप छान आहे. असा माझा क्यूटचा बॉय आहे. बघा आला आणि आता खायला लागला तो परत. आता लवकरच आपल्या थोड्या गायी आपण कमी करत आहात इथून, कारण ड्राय झालेत ते. आणि ही आहे त्याच्यातली एक, आणि तिकडली तिला सेकंडवाली तिथून असं. आणि हे जे वासरू आहे ते, तर हे आपल्याला आता लवकरच दिसणार नाही. ते मला सर्वांना ठेवायचं आहे पण मी ठेवू नाही शकत कारण त्यांचा एक्सपेन्स पाणी. आणि एकदा ते मोठे झाले तर खूप त्यांना खायला पाणी नीट व्यवस्थित बघायला लागतं. आय विश माझ्याकडे तेवढं हे असलं असतं की मी त्यांना ठेवू शकलो असतो. मला पाहिजे मनातून पण ठेवायला, पण आय कॅन नॉट. कारण अंकल पण सांगतात ते त्यांचे एक्सपेन्सेस आपल्याला खूप होतात, तर त्यांचं खाणं पाणी सर्व. तर असं आहे, तर कुठेतरी घट्ट मन करून त्यांना सोडायला लागते मला. ही आपली वासरं स्पॉटी, चिकू, शिबू सर्वे खेळत आहेत. मम्माश बॉय तर सर्व मेल्स आहेत. त्याच्यातली एकच फिमेल आहे, ती चिकू आपली तिथे
असं. तर हा व्हिडिओ स्पेशली माझ्या शेरासाठी. हा माझा शेरा आहे अँड या पिल्लांना मी खूप अटॅच आहे, पण अनफॉर्च्युनेटली मी सर्वांना या टाईमला ठेवू नाही शकत, तर मी कुठेतरी 1-2ला ठेवलेलं आहे. आणि आपण बाहेरून पण आपल्याला गायी भेटल्या आहेत जंगली, सोडलेल्या होत्या आणि त्यांची अवस्था एकदम खराब होती. तर मग ओके त्यांना आपण अडॉप्ट केलं आहे. असं तर माझा शेरा आहे, माय बॉय. हां, त्याला पेट करायला आवडतं. माय शोना, मम्माज बॉय, ओश मम्मा. तर हा माझा लड्डू आहे. माझा लड्डू माझा आहे तो. तर मी त्याच्या सामने खूप लहान आहे. तुम्ही पाहिलं असेल त्याचं हात पाय. हां, ओके चला या. तर कोणाला अलाव नाही करत, माझ्याशी जास्तच क्लोज झालं आहे असं. तर ओके बाबा, खा, चल खावाला ये मा. ओह गुड बॉय, दॅट्स माय बॉय. हां, अशा करू. ओके, असं करायचं आहे त्याला. ओके, खा आता. तर त्या 2 गायी आपण ठेवलेल्या आहेत, ज्या माझ्या पाठी त्या आल्या आणि ते जायचं नावच घेत नव्हतं. ते घरी आल्या, त्या फार्मला आल्या, त्या दुसऱ्या फार्मला मी जिथे जात होती तिथे आल्या. मग संध्याकाळी मी शॉपिंगला गेली आणि येता पाहिलं तर ते लोक जात होते, पण जाता त्यांनी मला बघितलं आणि तसेच धावत सरळ या गोट्यात घुसले आणि घुसून मग ते जायचं नाव नव्हतं. तर मग मी डिसाईड केलं की मी त्यांना ठेवेल. तर त्यांना दाखवेल मी तुम्हाला. ही आपली काटेवाडी रागवले, ती चालली, तिचं वासरू आहे तिथे, ते पण जाणार आता. असं ही आपली चायवाली. तर होपफुली इन द फ्युचर हे आपलं चांगलं डेअरी चालली तर मला तर आवडेलच. कारण जेव्हा त्यांचं अटॅचमेंट होतं त्यांना द्यायला खूप डिफिकल्ट असते आणि त्या लोकून खूप प्रेमळ असतात. तर सर्व समजून पाणी आपल्याला घेतात अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मनुष्य घेणार नाही तेवढे हे लोकांनी आपल्याला लाड करतात. आता तुम्ही बघू शकते, ती मला बोलते तरी तिला लाड कर. तर अशी आहे माझी नंदिनी आणि माझी गायत्री. अँड मला ती काही रिग्रेट नाही लाईफमध्ये की मी त्यांना घेतलेलं आहे. बिकॉज त्यांच्यासोबत खूप काही शेअर केलेलं आहे आणि मला नाही वाटत मला कोण समजू शकते जास्त असं, खाली त्या लोकांना. तर तिला राग येते आज, कारण बेबी देणार आहे ती लवकरच. मूड स्विंग्स होतात तिचे. तर असं आहे आपला आजचा व्हिडिओ. आणि तिथे आहे, तिला माश्या हैराण करतात तर ती त्यांना शू करते. तर असा आहे आपला आजचा व्लॉग आणि मी इथेच एंड करते त्याला. टेक केअर, बाय.